जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम डोळ्याला पाणी लावा हे पहिले घाला. पुष्प पवित्र दानंच गरजे पवित्रेष्टव वैष्णव्य समेता पवित्र मूकच गामा. पुनिषद 3 वेळा पाणी प्या. ओम केशवाय स्वाहा, ओम नारायणाय स्वाहा, ओम माधवाय स्वाहा, ओम गोविंदाय स्वाहा, ओम विष्णवे स्वाहा, ओम मधुसूदनाय स्वाहा, ओम त्रिविक्रमाय स्वाहा, ओम वामनाय स्वाहा, ओम श्रीधराय स्वाहा, ओम ऋषिकेशाय स्वाहा, ओम पद्मनाभाय स्वाहा, ओम दामोदराय स्वाहा, ओम शंकराय स्वाहा, ओम अनिरुद्धाय स्वाहा, ओम पुरुषोत्तमाय स्वाहा, ओम अदोक्षाय स्वाहा, ओम नारशिवाय स्वाहा, ओम अच्युताय स्वाहा, ओम जनार्दनाय स्वाहा, ओम उपेंद्राय स्वाहा. पाणी घ्या. असं प्रणवश्य करा. प्राणायामी योगा. नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योती रसम ब्रह्म भूवर भूवर सरम 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा. ओम भूर्वाय स्वम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो यो नः प्रचोदयात्. आपो ज्योती रसम ब्रह्म भूवर भूवर सरम. ओम लक्ष्मी नारायण स्वाहा, उमामेश्वरा स्वाहा, वाणी हिरण्यगर्भा स्वाहा, शशि वृंदा स्वाहा, माता पितृकर कमलेभ्यो नमः. इष्ट देवता नमः, कुल देवता नमः, गुरु देवता नमः, ग्राम देवता नमः, स्थान देवता नमः, वासुदेवता नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. सत्यवताय श्रीमन महागणाधिपते नमः. पुण्यम पुण्याहम द्वियर्गमायसो सोमकशैकदन्तक्षं कपिलो गजनगरगः लंबो दर्श विग्रह विघ्ननाश गणाधिपः उम्रकेतु गणा लक्ष भालचंद्र गजानन द्वादशानि नामानि यत्परे विद्यारंभे विद्वांस. बनाओ नहीं, इधर ही बैठो, ले लो, बनाओ. अरे बनाओ ना, उससे क्या होता है. 17 गोली बनाओ. देवताभ्यो नमः. धूपम अग्रयामि दीपम दर्शयामि. आता मध्ये पाणी घ्या. म्हणा मम मम आत्मना आत्मना स्तुति स्मृति स्मृति प्राणोक्त शास्त्रोक्त पुण्येन पुण्यफल प्राप्त्यर्थम. काय गोत्र आपलं? कश्यप. कश्यप गोत्राया. पहिल्यांदा वडिलांचं नाव घ्या, आजोबाचं नाव घ्या, पंजोबाचं नाव घ्या, खापर पंजोबाचं नाव घ्या. आई आहे का आपल्या? नाही. आईचं नाव घ्या, आजीचं नाव घ्या, पणजीचं नाव घ्या, खापर पणजीचं घ्या. भाऊ बहीण कोणी गेलं असेल त्यांचं नाव घ्या, काका काकू गेले असेल त्यांचं नाव घ्या. त्यानंतर आत्याचा नवरा वारला असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ. मावसा मावशी वारले का कोणी? मग त्यांचं दोघांचं नाव घ्या. मामा मामी कोणी वारले असेल त्यांचं नाव घ्या. त्यानंतर नाईक परिवारामध्ये तुमच्या आईचे आई वडील त्यांचं नाव घ्या. त्याच्यानंतर गुरु कोणी होते का वडिलांनी केलेलं वारले का नाव घ्या त्यांचं. गुरुवर्य देवताः म्हणा गोविंद दत्तात्रय पद्माकर शर्मणाः चंद्रात्रय गोत्र उत्पन्नश्च निमिषाका मद्दिल यजुर्वेदी देवताः पूजन देवताः म्हणा उज्ज्वल लक्ष्मी चंचल नाम्याः कालिंदी देवी नाम्याः दीक्षित परिवार मद्दिल कुल उपाध्य देवताः गुरुवर्य पत्न्याः गुरुः देवताः पूजन अहमा चरिष्यामि देवताः कार्य सिद्ध हो मनुष्य मानव देव तर्पण पूजन कार्य सिद्ध हो. सोडून द्या. नमस्कार करायचा. नमस्कारो मी. आता मी सांगतो तसं करायचं, घाई करू नका.
त्याच्यावर ठेवा. बैल अरे 2 मिनिट जरा रुको. जरा रुको. आता पहिल्यांदा आपल्या वडिलांना द्या. काय नाव आहे वडिलांचं? घ्या ना, एक पिंड घ्या. काय नाव? रघुनाथ नाम द्या. काश्यपोत्तरा या ऐन पिंड नम गोदावरी अंतर्तमस्तो. रघुनाथचे वडील मागे ठेवा. रघुनाथचे वडील आजोबा महादेव नामन्या ऐन पिंड नम गोदावरी अंतर्तमस्तो. महादेवचे वडील परपिता गणपत नामन्या पिंड परपिता रुद्रपिता ऐन पिंड नम गोदावरी अंतर्तमस्तो. आईंचं नाव घ्या. मम मातू घ्या ना, एक पिंड घ्या. मम मातू गोदावरी आयाम तत्तमस्तो. हडपक्ष पिंड प्रधान पूजनंच गर्षे. आता आजीचं नाव घ्या. काय नाव आहे आजीचं? सावित्रीबाई. जानकीबाई. सावित्रीबाई नामन्या मम पिता माताम वृद्ध माताम ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. आता पंजीचं नाव गोपिकाबाई नामन्या वृद्ध पिता ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. आता काका काकू पुरुषोत्तम नामन्या काकाश्री नामन्या ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. हडपक्ष. आता त्यांची पत्नी आहे त्या. बरं नाव द्या. आता दुसऱ्या कोणी काकू? दुसरे काका आहे रमेश काका नामन्या ऐन पिंड नम गुवारा ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. आता दुसऱ्या काकू कोणी नाही? बाकी नाही. बस. आता मामा मामी कोणी गेले का आपले? नाही. आत्याचा नवरा आहे. त्याच्यानंतर मावसा मावशी गेले का? आहे गेले. ते द्या. एक द्या. मावसाचं नाव काय? मम माता भगिन्या या ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. काश्यपोत्तरा या त्यांचे पती बंधू जी नामन्या ऐन पिंड नम मावसा नामन्या ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. दुसरं अजून झाले. 3 पिंड उचला. म्हणा गोविंद दत्तात्रय पद्माकर शर्वणाः चंद्रात्रय गोत्र उत्पन्न धर्मपिंड मम. आता 3 पिंड द्या. हात डोक्यावर. 3 पिंड घ्या. म्हणा उज्ज्वल लक्ष्मी चंचल कालिंदी देवी नामन्या ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. आता हा घ्या. म्हणा जानकार आमच्या वंशात मावशीच्या वंशात कुलगुरूच्या वंशात आजोबाच्या आजीच्या वंशात धर्मपिंड नम. आता सगळ्यांना एक एक चमचा पाणी द्यायचा. असं अंगठ्याने द्या. इकडे घ्या लोटा म्हणजे तुम्हाला देत आहे. एक एक नीट द्या. घाई करू नका. पाद्यो पाद्यम समर्पयामे हस्तो अर्घ्यम समर्पयामे अर्घ्यात तेन आचमनीय स्नानीयंच समर्पयामि. ओम पितृभ्यः सदा नमः. अक्षन् पितरोः पितराः पितृकार्य धनकन समृद्धिरस्तो. नाईक परिवार समस्त पितृ कन्यागती पार्वण श्राद्ध अडपक्ष ऐन पिंड नम गोदावरी तत्तमस्तो. हे दूध घाला सगळ्यांना. पंचामृतम पयोनितम पयोनितम शर्करा सुद्धा स्नानम समर्पयामि. आता सगळ्यांना या बोटाने गंध लावा. सगळ्यांना श्रीकंठन चंदनम दिव्यम कंठम सुमनो विलेपन सरजम चंदनम प्रदीयतामे चंदनोपरि अक्षरांच समर्पयामि. हो या देवताभ्यर्मा कार्य सिद्ध हो या देवताभ्यर्मा नमस्करो मी. समस्त पितृदेवताभ्यर्मा नमस्करो मी. आता याच्या पाकळ्या करून सगळ्यांना वा. पाकळ्या करून वा. जय श्रीराम. जो आप म्हणा अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका गुरुद्वारा नतेशाम
अभिरम्यता विसर्जन मोक्ष गती वैकुंठ प्राप्ती भव प्राप्ती भव असं सगळ्यांना वा सगळ्यांवर वा हा हा हाँ दोनों में लेके आओ अंदर क्या है छाया हाँ उधर गौमुख से मना अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका गुरुद्वारा रतेश्याम अभिरम्यता विसर्जन मोक्ष गती वैकुंठ प्राप्ती भव प्राप्ती भव आता हे थोडं नाही वरती जाऊन कावड्याला ठेवून द्यायचं त्यातला एक पिंड ह्याच्यात ठेवा ठेवा त्याच्यात पितृ पक्षामध्ये पहिल्या दिवसापासून 16 दिवस आपण पाणी देतो 16 दिवस आपण पाणी देतो पिंडदान करतो त्याच्यानंतर जशी 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 तिथी असती त्याप्रमाणे मनुष्य मानव देवाची तर्पण करतो तर्पण झाल्यानंतर आपले पूर्वज जेवढे गेले आहेत त्या निमित्ताने आपण पिंडदान करतो वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा आई आजी पणजी खापर पणजी त्यानंतर मावसा मावशी मामा मामी त्यांचा समस्त पितृ देवता पूजना कार्य सिद्ध होत आहे आणि आई नवमी म्हणजे सौभाग्यवती जाती ती बाई तिला आई नवमीचे पिंडदान करतो आपण त्यानंतर कोणाला माहिती नसलं तर आपण एकादशीला तो सैतान अमावस्याला करतो पिंडदान आणि समस्त पितराचं पिंडदान केल्यानंतर मनुष्याची इच्छा परिपूर्ण करणारा हा मानव देव तर्पण पूजन कार्य सिद्ध होतोय त्याप्रमाणे आपण पिंडदान करतो जशी ऐपत असतील तसं आपण ते करून घेतो आणि आपल्या इच्छाप्रमाणे आपण पिंडदान देतो आणि ज्याची इच्छा झाली ब्राह्मण भोजन करतो नाही झाली तर गोरगरिबांना जेवण देतो नाही ते झालं रिमंडोल मध्ये देतो आपण अनाथ आश्रमातही देतो मग कपडे शुपडे काय आपल्याकडे इच्छा द्यायची असते म्हणजे आपण पितृ पक्षामध्ये गाईला कावळ्याला पिंपळाला दिलं तर मोक्षगती वैकुंठ प्राप्ती मिळते आता जे काही आहे आपले मित्र खाली आलेले असतात आणि त्यांना मोक्षगती वैकुंठ प्राप्ती मिळण्यासाठी आपण रोज पिंडदान करायला पाहिजे पण आपल्याच्याने भेट नाही तुमच्याच्याने माझ्याच्याने कार्य सिद्ध झालं पाहिजे म्हणून आपण तिथीप्रमाणे करतो नाही तर मग अमावस्याच्या टायमाला करतो जय श्रीराम आपला आम्ही महाराज दीक्षित हो हो तेच पाणी घ्या हो या पितृ पक्षामध्ये पहिल्या दिवसापासून 16 दिवस आपण पाणी देतो 16 दिवस आपण पाणी देतो पिंडदान करतो त्याच्यानंतर जशी 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 तिथी असते त्याप्रमाणे मनुष्य मानव देवाची तर्पण करतो तर्पण झाल्यानंतर आपले पूर्वज जेवढे गेले आहेत त्या निमित्ताने आपण पिंडदान करतो वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा आई आजी पणजी खापर पणजी त्यानंतर मावसा मावशी मामा मामी त्यांचा पितृ देवता पूजना कार्य सिद्ध होत आहे आणि आई नवमी म्हणजे सौभाग्यवती जाती ती बाई तिला आई नवमीचे पिंडदान करतो आपण त्यानंतर कोणाला माहिती नसलं तर आपण एकादशीला तो सैतान अमावस्याला करतो पिंडदान आणि समस्त पितराचं पिंडदान केल्यानंतर मनुष्याची इच्छा परिपूर्ण करणारा हा मानव देव तर्पण पूजन कार्य सिद्ध होतोय त्याप्रमाणे आपण पिंडदान करतो जशी ऐपत असतील तसं आपण ते करून घेतो आणि आपल्या इच्छाप्रमाणे आपण पिंडदान देतो आणि ज्याची इच्छा झाली ब्राह्मण भोजन करतो नाही झाली तर गोरगरिबांना जेवण देतो नाही ते झालं रिमंडोल मध्ये देतो आपण अनाथ आश्रमातही देतो मग कपडे शुपडे काय आपल्याकडे इच्छा द्यायची असते म्हणजे आपण पितृ पक्षामध्ये गाईला कावळ्याला
पिंपळाला केलं तर मोक्षगती वैकुंठ प्राप्ती मिळते. आता जे काही आहे आपले मित्र आणि आलेले असतात आणि त्यांना मोक्षगती वैकुंठ प्राप्ती मिळण्यासाठी आपण रोज पिंडदान करायला पाहिजे. पण आपल्याच्याने भेट नाही, तुमच्याच्याने माझ्याच्याने कार्य सिद्ध झालं पाहिजे म्हणून आपण प्रमाणे करतो, नाही तर मग आमोशाच्या टायमाला करतो. जय श्रीराम. आपला आम्ही महाराज दीक्षित. हो हो तेच पाणी घ्या. हो या